नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन 2.5 मध्ये वेगळ्या स्वरूपाचे असणारे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. मग त्यामध्ये असणारे नेचर ऑफ रूट्स असतील किंवा त्यामध्ये असणारे सम ऑफ रूट्स असतील, प्रॉडक्ट ऑफ रूट्स असेल, फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल किंवा फाइंड द व्हॅल्यूज ऑफ काय असतील त्या केच्या वगैरे अशा स्वरूपाचे असणारे प्रश्न जे ते तुम्हाला त्यामध्ये विचारले जातात. आता त्यासाठी लागणारे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युल्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला यापूर्वी एका असणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सर्व फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत, तर ते तुम्ही नीट बघून घ्या. आता यामध्ये फॉर्म्युले शिवाय काही चालत नाही आणि ज्या बेसिक याच्यामधल्या ज्या कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्या जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत हे आपल्याला 2.5 मधले असणारे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येतील असं मला वाटत नाही आणि त्यामुळे ते नीट समजून घ्या. मी तुम्हाला ते नीट समजून सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर सांगितलेल्या गोष्टी जर फॉलो केल्या आणि मी दिलेले काही एक्झाम्पल जर तुम्ही जर घरी जर प्रॅक्टिस जर केले तर मला असं वाटतं की 2.5 वरती तुम्हाला कुठलाही क्वेश्चन जर आला तर तुम्हाला तो सहज सोडवता येईल याची मला खात्री आहे. फक्त त्याला नीट फॉलो करा, नीट बघा आणि नीट समजून घ्या. चला तर आपण 2.5 मधल्या असणाऱ्या काही क्वेश्चन कडे आपण जाऊया. आता 2.5 मधला पहिल्या क्वेश्चन कडे आपण जर गेलो तर तुम्हाला काय विचारलेलं आहे, तर तिथं नेचर ऑफ रूट्स तुम्हाला विचारलेले आहे. काय विचारलेलं आहे, तर नेचर ऑफ रूट्स तुम्हाला तिथे विचारलेले आहेत. आता नेचर ऑफ रूट्स साठी आपल्याला 3 गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं राहतं. आता त्या 3 गोष्टी कुठल्या आहेत, हे डेल्टाचं साइन आहे. आता डेल्टाचा फॉर्म्युला काय, तर डेल्टा इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. डेल्टा इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. नेचर ऑफ रूट्स आपल्याला काढायचा असतो. त्याच्या 3 अवस्था आपल्याला दिलेल्या आहेत. तर कुठल्या 3 अवस्था आहेत, तर एक अवस्था आहे डेल्टा इक्वल टू 0, सेकंड आहे डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 आणि थर्ड आहे डेल्टा इज लेस दॅन 0. डेल्टा इक्वल टू 0, डेल्टा ग्रेटर दॅन 0 आणि डेल्टा लेस दॅन 0. इफ delta equal to 0, then the roots of are real and equal. रिअल अँड इक्वल. जर डेल्टाची किंमत जर 0 असेल, डेल्टाची किंमत जर 0 असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत हे रिअल आणि इक्वल असतात. सेकंड, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, then the roots of quadratic equation are real and unequal. रिअल अँड अनइक्वल. रूट्स कसे असतील, रिअल अँड अनइक्वल. ज्या वेळेला डेल्टाची किंमत ही 0 पेक्षा जास्त असेल, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. अँड थर्ड, इफ डेल्टा इज लेस दॅन 0, then the roots of quadratic equation are unreal किंवा नॉट रिअल. तर या 3 लाईन सर्वात पहिलं समजून घेणं खूप गरजेचं आहे. डेल्टा जर 0 एवढा जर असेल तर त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन रिअल आणि इक्वल असतात. डेल्टा जर ग्रेटर दॅन 0 जर असेल तर त्याचे रूट्स रिअल आणि अनइक्वल असतात आणि डेल्टा जर लेस दॅन 0 असेल तर त्याचे रूट्स हे नॉट रिअल असतात. हे समजून घेणं पहिलं गरजेचं राहतं. आता याच्यामध्ये आपल्याला नेचर ऑफ रूट्स आपल्याला शिकायचे. आता नेचर ऑफ रूट्स शिकत असताना तुम्हाला पहिलाच असणारा क्वेश्चन तुम्हाला तिथे दिलेला आहे आणि पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला वेगळ्या स्वरूपाच्या व्हॅल्यू तिथे देताना ज्या दिलेल्या आहेत त्यापेक्षा आपण वेगळ्या घेऊया.
समजा तुम्हाला म्हटलेलं आहे बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 5, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू -5, अशा स्वरूपाचे असणारे दोन व्हॅल्यूज तुम्हाला इथे दिलेले आहेत. आता आपल्याला समजा हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 5. तर इथे लक्ष द्या, बी स्क्वेअर मायनस 4ac हा कोणाचा फॉर्म्युला आहे? तर इथे मी तुम्हाला सांगितलं बी स्क्वेअर मायनस 4ac हा डेल्टाचा फॉर्म्युला आहे. याचाच अर्थ बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच डेल्टा. मग बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू जर 5 असेल तर डेल्टा इक्वल टू सुद्धा काय असेल? 5 असेल. डेल्टा इक्वल टू 5 असेल. आता डेल्टा इक्वल टू 5 आहे म्हणजे डेल्टाची किंमत 5 आहे आणि हा जो 5 तुम्हाला जो दिसतोय, हा जो 5 तुम्हाला दिसतोय, हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि ऑल पॉझिटिव्ह नंबर्स आर ग्रेटर दॅन 0. सर्व असणारे धनसंख्या जे असतात हे शून्यापेक्षा मोठे असतात. हे आपण अगोदरच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेले आणि ते बरेच असणारे. आता तुम्ही 10वीला असल्यामुळे अर्थातच तुम्हाला सर्व मुलांना माहिती असेल की सर्व पॉझिटिव्ह नंबर हे 0 पेक्षा मोठे असतात, सर्व निगेटिव्ह नंबर हे 0 पेक्षा लहान असतात. अर्थात जर डेल्टाची किंमत जर 5 आहे तर 5 हा 0 पेक्षा मोठा आहे. याचाच अर्थ डेल्टा हा सुद्धा 0 पेक्षा मोठा आहे. आणि जर डेल्टा जर 0 पेक्षा जर मोठा जर असेल तर याचं नेचर ऑफ रूट्स आलं, ही सेकंड लाईन आली. म्हणजेच काय, द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अनइक्वल, रिअल अँड अनइक्वल, एवढं साधं सिंपल आहे. सेम क्वेश्चन तुम्हाला पलीकडे सेम तुम्हाला दिसतं, बट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू इथे तुम्हाला प्लस दिसते आणि तिकडे जर तुम्ही जर बघितलं तर तिकडे मायनस आहे, इथे तुम्हाला -5 दिसते. तर याच प्रकारे जर तुम्ही जर सॉल्व्ह जर केलं तर बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच डेल्टा इक्वल टू -5 म्हणजे डेल्टाची किंमत ही -5 आहे. बट -5 इज लेस दॅन 0, therefore डेल्टा इज लेस दॅन 0. आणि डेल्टा जर लेस दॅन 0 जर असेल तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल, हे त्याचं नेचर आहे. तर हा पहिला प्रश्न एवढा साधा आणि सिंपल आहे, तो तुम्ही समजून घेतला असेल असं मला वाटतं. मी इथे तुम्हाला काही एक्झाम्पल देतो, ते तुम्ही घरी सॉल्व्ह करा. बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 7, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू -3, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 2, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 and b square minus 4ac इक्वल टू -11. हे या प्रकारे असणार आहे. हे जर 5 एक्झाम्पल तुम्ही जर सॉल्व्ह करून जर घेतले तर तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि तुम्हाला समजेल पण आणि तुम्ही विसरणार नाही. किंवा अशा प्रकारचे असणारे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या असणाऱ्या मनाने सुद्धा सोडू शकता. आता हे क्वेश्चन जे आहेत मी जसे तयार केलेले तसे तुम्ही तयार करू शकता, ते काय अवघड नाही. जर आपण थोडस मनावर जर आपण जर घेतला आणि प्रयत्न जर केला तर अवघड वाटणाऱ्या ज्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला हळूहळू सोप्या वाटायला सुरुवात होते. आता हा झाला पहिला क्वेश्चन. आता आपण जाऊया सेकंड क्वेश्चन कडे. तुम्हाला काय विचारलेलं आहे, तर सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलंय फर्स्ट मधला जो सेकंड आहे त्यामध्ये सांगतोय. तर फर्स्ट मधला जो सेकंड आहे, जसं फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट असं म्हटलेलं आहे, त्याच्यामधला सेकंड. तर तिथे तुम्हाला सम ऑफ रूट दिलेले आहेत आणि प्रॉडक्ट ऑफ रूट तुम्हाला दिलेले आहेत. सम ऑफ रूट तुम्हाला दिले, सम ऑफ, समजा तुमच्या मनाने तुम्हाला काय घ्यायचं तो पण घेऊ शकता तुम्ही. समजा मी इथे 3 घेतला, प्रॉडक्ट ऑफ रूट्स, समजा इथे 7 घेतला. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता किंवा पाहिजे तर आपण याला मायनस घेऊया. प्रॉडक्ट ऑफ रूट्स 7 घेतला. आता सम ऑफ रूट्स म्हणजे काय, तर तुम्हाला वेगळा कधी कधी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. सम ऑफ रूट्स मीन्स अल्फा प्लस बीटा. सम ऑफ रूट्स म्हणजेच काय,
अल्फा प्लस बीटा. प्रॉडक्ट ऑफ रूट्स मीन्स काय, तर अल्फा इंटू बीटा. काही वेळेला असं तुम्हाला दिलं जाईल तर काही वेळेला असं तुम्हाला दिलं जाईल, असं दिलं जाईल किंवा असं दिलं जाईल. म्हणजे दोन्हीचा पण अर्थ एकच आहे. सम ऑफ रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा, प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे अल्फा इंटू बीटा. आता याच्या किमती तुम्हाला इथे दिलेल्या आहेत आणि किमती दिल्यानंतर तुम्हाला काय क्वेश्चन विचारलेलं आहे, तर तुम्हाला क्वेश्चन इथे विचारलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला फॉर्म करायचंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला तयार करायचंय. तर चला आता आपण याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करूया. परंतु त्याच्या अगोदर क्वाड्रॅटिक इक्वेशन जर, तर त्यापासून जर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं जर असेल तर त्यासाठी एक फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला आपल्या पाठ असणं खूप गरजेचं आहे. काय आहे तो फॉर्म्युला, तर तो फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट एक्स प्लस अल्फा. काय फॉर्म्युला आहे, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर तुम्हाला क्वेश्चन विचारलेला असेल फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन, या स्पेलिंग कडे लक्ष ठेवा. फॉर्म आणि फ्रॉम त्याच्यामध्ये फरक आहे. तर इथे तुम्हाला फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा स्वरूपाचा ज्या वेळेला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो त्यावेळेला तुम्हाला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा माहित असणं खूप गरजेचं आहे. आता तो वेगळ्या प्रकारे तुम्हाला काढायचा. आता इथे तुम्हाला डायरेक्ट सम ऑफ रूट्स तुम्हाला दिलेले आहेत, इथे प्रॉडक्ट ऑफ रूट्स तुम्हाला डिरेक्टली दिलेले आहेत. आता प्रत्येक वेळेला तुम्हाला डिरेक्टली तुम्हाला सम ऑफ रूट्स किंवा प्रॉडक्ट ऑफ रूट्स तुम्हाला देतीलच असं म्हणत नाही. तर काही वेळेला काही असणाऱ्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला फक्त तुम्हाला रूट दिलेले असेल, म्हणजे अल्फा आणि बीटाची किंमत तुम्हाला दिलेली असेल. अल्फा आणि बीटाची किंमत दिल्यानंतर मग तुम्हाला अल्फा आणि बीटाचा सम ऑफ तुम्हाला करायचा आहे, अल्फा आणि बीटाचा तुम्हाला प्रॉडक्ट पण करायचा आहे आणि त्याच्यानंतर ते असणारे व्हॅल्यू जे आहेत या असणाऱ्या इक्वेशन मध्ये तुम्हाला पुट करायच्या. आता इथे तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला सम ऑफ दिलेला आहे आणि प्रॉडक्ट दिलेला आहे, म्हणून डायरेक्ट तुम्ही सम ऑफ रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा ऑलरेडी किंमत आपल्याला माहिती आहे. प्रॉडक्ट ऑफ रूट्स म्हणजे अल्फा इंटू बीटा डायरेक्टली किंमत आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्या असणाऱ्या किमती ज्या आहेत या इक्वेशन मध्ये पुट तुम्हाला करायच्या. चला आता आपण त्या पुट करूया. मीन्स काय येईल, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची काय व्हॅल्यू दिली, तर तिथे मायनस तुम्हाला व्हॅल्यू दिली. जर मायनस व्हॅल्यू दिलेली जर असेल तर हा मायनस आणि हा मायनस हे दोन्ही असणारे मायनस असल्या कारणास्तव ही जी किंमत आहे ही तुम्हाला ब्रॅकेट मध्ये घ्यावी लागेल, -3x. कारण दोन साईन तुम्हाला सेम येताना दिसत आहेत, इथला आणि इथलं साईन सेम येताना दिसतंय, म्हणून ते दोन साईन हे सलग लिहायचे नसतात. म्हणून या असणाऱ्या अल्फा प्लस बीटाची किंमत आपण ब्रॅकेट मध्ये घेतली, प्लस व्हॅल्यू प्लस असल्यामुळे ते डायरेक्टली लिहा इक्वल टू 0. आता इथे अल्फा इथे साईन असतं, मल्टिप्लायचं मी खूप वेळेला सांगितलंय, सॉरी मायनस मल्टिप्लाय मायनस मायनस मल्टिप्लाय मायनस काय होत असतं प्लस आणि 3 इंटू एक्स 3x प्लस 7 इक्वल टू 0. हे भेटलं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला मिळालं. तर अशा स्वरूपाचे असणारे किती एक्झाम्पल तुम्ही जर घेतले किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा अशा स्वरूपाचे एक्झाम्पल तुम्ही घेऊन प्रॅक्टिस करू शकता. माझी तुम्हाला देतो सम ऑफ रूट्स याचा अर्थ अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा इक्वल टू समजा तुम्ही 5 घेतला, अल्फा इंटू बीटा इक्वल टू 2 घेतला. हे एक एक्झाम्पल झालं. आता एक्झाम्पल घेतल्यानंतर हा फॉर्म मला खाली लिहायचा आणि इक्वल टू -11 अल्फा इंटू बीटा इक्वल टू 1. तर असे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, अजूनही तुम्ही घेऊ शकता आणि सॉल्व्ह करू शकता. आता या स्वरूपाचं फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन वेगळ्या प्रकारे पण तुम्हाला विचारलं जातं. तर त्यामध्ये तुम्हाला काय दिलं जातं, तर त्यामध्ये तुम्हाला रूल्स दिले जातात. तुम्हाला डायरेक्ट म्हटलेलं असतं जसं तसं तुम्हाला एक क्वेश्चन यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4,
फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन आणि खाली तुम्हाला रूट्स तुम्हाला दिलेले असतात. आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला रूट दिलेला आहे, तर समजा 3 दिलेला आहे किंवा दुसरा आपण घेऊया 2 दिलेला आहे आणि समजा -7 दिलेला आहे. असे रूट तुम्हाला दिलेले आहेत. तर याचा अर्थ काय, जे रूट तुम्हाला दिलेले आहेत हे काय आहेत, तर हा आहे अल्फा आणि हा आहे बीटा. मीन्स अल्फा इक्वल आणि बीटा इक्वल टू -7. हे दोन रूट्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. म्हणजे जे दोन रूट्स तुम्हाला दिलेले आहेत याच्यावर पहिला काढायचा अल्फा प्लस बीटा. काय काढायचं तुम्हाला, अल्फा प्लस बीटा इक्वल टू, आता अल्फाची किंमत इथे आहे 2, हे प्लसचं साइन, त्यानंतर बीटाची व्हॅल्यू आहे -7, हे ब्रॅकेट मध्ये घ्यायचा, दोन साइन सलग येतात म्हणून, म्हणजे 2 - 7 आणि 2 - 7 मीन्स -5. हा अल्फा प्लस बीटा तुम्हाला मिळाला. जसा अल्फा प्लस बीटा तुम्ही काढला तसा अल्फा इंटू बीटा पण काढायचा. अल्फा इंटू बीटा, अल्फाची व्हॅल्यू आहे 2 इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -7 आणि -7 इंटू 2 -14. म्हणजे अल्फा प्लस बीटा भेटला, अल्फा इंटू बीटा तुम्हाला भेटला. आता काय करायचंय, तर फॉर्म क्वाड्रेटिक इक्वेशन. आता फॉर्म क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला फॉर्म करताना आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे फॉर्म्युला लिहायचा. अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. तर बघा अल्फा प्लस बीटा आपण इथे काढलेला आहे, अल्फा इंटू बीटा आपण रेडीमेड इथे बनवून ठेवलेला आहे. या व्हॅल्यू फक्त याच्यामध्ये ठेवून काय करायच्या, तुम्हाला पुट करायच्या. चला जर पुट केलं तर काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू इथे -5 आलेली, मग हा मायनस आणि हा मायनस दोन्ही म्हणून डिरेक्टली तुम्ही प्लस केले तरी पण चालतात, प्लस 5x प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू सुद्धा मायनस आली, म्हणून इथे प्लस न घेता -14 इक्वल टू 0. अशा प्रकारे तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला मिळालं. जर तुम्हाला कुठल्या प्रकारे म्हणजे या प्रकारे किंवा या प्रकारे जर क्वाड्रेटिक इक्वेशन जर तुम्हाला जर विचारलं, क्वाड्रेटिक इक्वेशन काढायला जर तुम्हाला जर सांगितलं, या प्रकारे विचारलं तर अशा पद्धतीने काढा. असा क्वेश्चन जर तुम्हाला जर विचारला तर या पद्धतीने तुम्ही काढा. हा क्वेश्चन नंबर 4 मधला असणार जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला या प्रकारे सॉल्व्ह करायचे. आणि हा क्वेश्चन फर्स्ट मधला असणारा जो सेकंड क्वेश्चन तुमचा जो आहे फिल इन ब्लँकचा, तो या प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तर हे समजून घ्या. बाकीचे असणारे क्वेश्चन जे आहेत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की लवकरच देण्याचा मी प्रयत्न करेल. तर हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुमचे सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.